नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये 5 ते 6 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेले आहेत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, देवी हा आजार डॅश डॅश मुळे होतो। तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो। पहा, काय म्हटलं आहे, देवी हा आजार डॅश डॅश मुळे होतो। आता दे आणि वी हा जो वी आहे, या वी वरून ध्यानात ठेवायचं विषाणू। वी वरून ध्यानात ठेवायचं विषाणू। देवी हा आजार विषाणूमुळे होतो। पुढील प्रश्न पहा, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणत्या साली झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1928। लक्षात ठेवा, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना 1928 या साली झाली। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा कोणता? उत्तर यायलाच पाहिजे, खूप सोपा प्रश्न आहे। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गडचिरोली। सर्वांना माहित आहे, गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा आहे। पुढे पहा, शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती? शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 639। 639। पुढील प्रश्न पहा, धान्य साठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सोडियम क्लोरेट। लक्षात ठेवा, धान्य साठा टिकविण्यासाठी सोडियम क्लोरेट हे औषध वापरतात। पुढील प्रश्न पहा, गोवर हा आजार डॅश डॅश मुळे होतो? पर्याय पहा, जीवाणू, जीवनसत्व, विषाणू, स्वादुपिंड। विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक सांगतो। काय म्हटलं आहे, गोवर, गो व र। आता हा गो व आणि र, हा 2 नंबर जो काही व अक्षर आहे, हे जे काही 2 नंबर व अक्षर आहे, व वरून विषाणू असं लक्षात ठेवायचं आहे। मी तुम्हाला सांगितलं आहे। आपण एक पहिला प्रश्न पाहिला, देवी हा रोग कशामुळे होतो? जीवाणूपासून होतो का विषाणूपासून होतो? विद्यार्थी मित्रांनो, जीवाणूपासून काही रोग होतात आणि विषाणूपासून काही रोग होतात। मग ते लक्षात कसं ठेवायचं? काहीतरी कुठेतरी ट्रिक लावायची, म्हणजे आपल्या लक्षात राहतं। आता पहा, देवी, वी वरून विषाणू असं आपण लक्षात ठेवायचं आहे। गोवर 2 नंबर अक्षर काय आहे? व वरून विषाणू असं लक्षात ठेवायचं आहे। या दोन्ही आजारांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वुहान। पुढील प्रश्न पहा, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले। लक्षात ठेवा, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा ज्योतिबा फुले। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय पहा, निवडणूक आयोग कलम 324। विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयोगाशी संबंधित कलम कोणता आहे? 324 आहे का? 100% बरोबर आहे। लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, कलम 324 निवडणूक आयोग। कारण हा प्रश्न एकदा दोनदा तीनदा नाही, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलाय। झोपेत जरी विचारलं, निवडणूक आयोग 324, निवडणूक आयोग 324। ओके। दुसरा पर्याय पहा, सर्वोच्च न्यायालय। विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय कलम किती आहे? 124। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। सर्वोच्च न्यायालय कलम 124। लक्षात ठेवा, 20 वेळापेक्षाही जास्त वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या कलमावर प्रश्न विचारला गेलाय। कलम 124 सर्वोच्च न्यायालय। तिसरा पर्याय पहा, उच्च न्यायालय कलम 214। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। उच्च न्यायालय कलम 214। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालय 124
आणि उच्च न्यायालय 214 दोन्हींमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. तोंडी पाठ करून ठेवा. कलम 124 सर्वोच्च न्यायालय आणि 214 उच्च न्यायालय. कारण ज्यावेळेस तुम्हाला पर्याय असणार ना, पर्यायामध्ये दोन्ही असणार, त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज होणार. ओके. आता पहा, या प्रश्नाकडे आपण येऊ. आपलं काय विचारलं, कोणता पर्याय बरोबर आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व बरोबर, म्हणजे तीनही पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, जमसाडे पवनविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. जमसाडे पवनविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय गणित दिन कधी असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 22 डिसेंबर. राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर. पुढील प्रश्न पहा, मांजरा पठार हे बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड जिल्ह्यात आहे. कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पाटोदा. मांजरा पठार बीड जिल्ह्यात असून पाटोदा तालुक्यात आहे. पुढील प्रश्न पहा, मिलन या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय पहा आणि शेवटचा पर्याय पहा. दोन्ही अर्थ होतात. मग नेमका अर्थ कोणता होतो? तर पहा, या ठिकाणी म ला दुसरी वेलांटी आहे, म्हणून या ठिकाणी योग्य अर्थ होतो मिटणे, मिलन. मी ल न म्हणजे काय? मिटणे. मिलन म्हणजे मिटणे. पण विद्यार्थी मित्रांनो, जर या ठिकाणी म ला पहिली वेलांटी असती आणि नंतर मिलन झालं असतं तर काय? याचा अर्थ होतो भेट. भेट लक्षात ठेवा. म ला जर दुसरी वेलांटी असेल तर मिटणे आणि म ला पहिली वेलांटी असेल तर भेट असा अर्थ होतो. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, कंपू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कंपू, पू, प, पोर्तुगीज. कंपू हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा, शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते? पहिला पर्याय पहा, मी अभ्यास करत नाही. दुसरा पर्याय, मी आता जातो. तिसरा पर्याय, मला तिखट खाववते. आणि चौथा पर्याय, राम चहा पितो. आता विद्यार्थी मित्रांनो, शक्य क्रियापद म्हणजे काय? ती गोष्ट आता आपल्याला होते, ती आपण करू शकतो असा अर्थ, बरोबर की नाही? मला तिखट खाववते हे झालं शक्य क्रियापद. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, मगर मिठी या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. मगर मिठी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे घट्ट पकड. मगर मिठी म्हणजे काय? घट्ट पकड. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न पहा, जीवनाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनुच्छेद 21. जीवनाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पहा, देवगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. देवगड किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी कोणता आजार विषाणूपासून होतो? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. पहिला पर्याय आहे कांजण्या. दुसरा पर्याय इन्फ्लुएन्झा. तिसरा पर्याय आहे पोलिओ आणि चौथा पर्याय आहे सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, विषाणूपासून जे काही आजार होता त्यावर एक ट्रिक आहे. ती ट्रिक तोंडीपाठ करून ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्हाला कोणताही आजार विचारला की तुम्हाला लगेच समजून जाईल की हा आजार विषाणूपासून होतो की जीवाणूपासून होतो. तर ट्रिक काय आहे तर पहा, कांदे पोइये गोड कारे झाले. काय म्हटलं? कांदे पोइये गोड कारे झाले ही आहे ट्रिक. कांदे
का वर्ण ध्यानात ठेवायचं? कांजण्या. कांदे. दे वर्ण देवी. पुढे काय आहे? पो इ ए. पो वर्ण पोलिओ. ई वर्ण इन्फ्लुएन्झा. ए वर्ण एड्स. गोड. गो वर्ण गोवर. आणि ड वर्ण डेंग्यू. त्यानंतर कारे. का वर्ण कावीळ. आणि रे वर्ण रेबीज. असं लक्षात ठेवायचं आहे. कांदा पोये गोड कारे झाले. कांदा पोये गोड कारे झाले. पण लक्षात ठेवा, हे जे आजार आहे हे कशापासून होता? विषाणूपासून होतात. विषाणूजन्य रोग आहे. म्हणजे यापैकी तुम्हाला पर्यायामध्ये काही दिलं तर लगेच समजलं पाहिजे की हे जे काय आजार आहे हे विषाणूपासून होतात. कांदे पोये गोड कारे झाले. का वर्ण कांजण्या. दे वर्ण देवी. पो वर्ण पोलिओ. ई वर्ण इन्फ्लुएन्झा. ए वर्ण एड्स. गो वर्ण गोवर. डे वर्ण ड वर्ण डेंग्यू. का वर्ण कावीळ. आणि रे वर्ण रेबीज. आता या ठिकाणी उत्तर पहा. कांजण्या बरोबर आहे. इन्फ्लुएन्झा हे बरोबर आहे. आणि पोलिओ हे पण बरोबर आहे. म्हणजे तीनही जे काही आजार आहे ते तीनही आजार विषाणूपासून होतात. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.